Wow, that's nice. इकडे बघा सगळ्यांना. आईच मोठं किती. पण जेव्हा ती मशीन पण फेल होते, म्हणजे एवढं ऐकणं गेलं डेट झालं ऑलमोस्ट ना, तर त्यावेळेस आपण कॉक्लिअर इम्प्लांट अडल्ट मध्ये पण करू शकतो. त्याच्यामध्ये जास्त सोपं असतं का, कारण की त्या ऑलरेडी लँग्वेज शिकलेली असतात पोस्ट लिंग्वल, त्यांना थेरपी जास्त द्यावी लागत नाही. त्यांना माहीतच नाही साऊंड काय असतं बाळला, त्यांना ऍटलिस्ट बोलचाल सगळं माहिती असतं, लिप रिडिंग पण येते त्यांना. या बाळांना काहीच माहित नसतं. एंड ज़्यादा से ज़्यादा अपने रायगढ़ डिस्ट्रिक्ट नवी मुंबई एरियाज में सुपर स्पेशलिटी सर्विसेज के ऊपर हमारा फोकस ज़्यादा रहा हुआ है. जिस लास्ट 5 से 6 महीने में हमने जो सुपर स्पेशलिटी ट्रीटमेंट्स के लिए जो कोई नहीं कर रहा है ऐसा काम हम लोग करने के लिए आगे रहते हैं. ऐसी ही आज एक सर्विसेज लेके आ रहे हैं जो है कॉक्लियर इम्प्लांट सर्विसेज. सो ज़्यादातर नया डिपार्टमेंट्स बनाने की बात नहीं कर रहे हैं, ये ऑलरेडी एस्टेब्लिश डिपार्टमेंट है. हमारे सीनियर ईएनटी एंड कॉक्लियर इम्प्लांट सर्जन्स काफी समय से ये करते आ रहे हैं ये काम, एंड उसमें काफी हद तक आगे गए हुए हैं. और उसी को अपनी हमको आगे ले जाने के लिए ये स्पेसिफिक प्रोग्राम्स किया है जिसमें पेशेंट को ट्रीट किया गया है. एंड ट्रीटमेंट किए हुए पेशेंट किस तरह से आगे हमारे पास अवेयरनेस फैलाएंगे लोगों को, वो बड़ा इम्पोर्टेंट रहता है. सो इसीलिए ये डिपार्टमेंट का शुरुआत किया गया है. एंड उसको एक प्राधान्य दिया है कि लोगों को ज्यादा से ज्यादा स्क्रीनिंग में कैसे आए, लोगों को ज्यादा से ज्यादा अवेयरनेस कैसे करें. न्यूबॉर्न टीम मेंबर न्यूबॉर्न बेबीज को भी शुरुआत में क्या चेक किया जाता है. सो मतलब टीम ऑफ डॉक्टर्स जहाँ पे सुपर स्पेशलिटी सर्विसेज होती है वहीं पे कॉक्लियर इम्प्लांट सर्विसेज की जाती है. एक एक्सपर्टाइज, दूसरा इंफ्रास्ट्रक्चर्स एंड तीसरा विलिंगनेस ऑफ द हॉस्पिटल्स टू कंडक्ट दिस टाइप ऑफ सर्जरीज. तीनों चीज एक साथ मिलके आज हम लोग आपके सामने इसीलिए इकट्ठा हुए हैं. एंड आई एम वेरी मच थैंकफुल रीजनल डायरेक्टर सर मिस्टर नीरज लाल सर टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोग्राम along with Dr. Rajendra Waghela, who is spearheading this program since Medicover has started. And Dr. Tanmay Salosar is also here, who is a neonatologist, who is playing very important role for developing the signs and symptoms. कॉक्लियर इम्प्लांट क्लिनिकचं सुरू करण्याचा मागचा मुख्य उद्देश काय? मुख्य उद्देश म्हणजे हेच आहे की पुढच्या येत्या काही काळामध्ये आपल्याला कुठेही कुठलाही अडल्ट किंवा मुलं बाळ जे आहे ते मूकबधीर नको आणि जे सेल्फ डिपेंडेंट होऊन एक नॉर्मल मेन स्ट्रीम लाईफमध्ये आलं पाहिजे. कारण तुमच्या माझ्यासारखं बोललं पाहिजे, त्याला नॉर्मल शिक्षण भेटलं पाहिजे, नॉर्मल लाईफ पार्टनर भेटलं पाहिजे, नॉर्मल करिअर मेन स्ट्रीममध्ये तुमच्या माझ्यासारखं राहिलं पाहिजे. हा एक मुख्य उद्देश आहे. सर, नवी मुंबईसारख्या शहरात अशा क्लिनिकची खरंच गरज आहे का? डेफिनेटली. मी तुम्हाला एक आकडा सांगितला, तो आकडा मी एक गणित धरून सांगितला होता. कारण 26 लाखाचे 2011चं सेन्सस होता तो. त्याच्यामध्ये एवढे जर 1 to 5 आपण धरले तर कमीत कमी 12-13 हजार मुलं असं जन्मले असेल त्यांना इम्प्लांट नशीब झालं नाही. तर डेफिनेटली गरज आहे. कारण नवी मुंबईमध्ये अजूनपर्यंत मला नाही वाटत की 10 पण सर्जरीज झाल्या आहेत. सर, ही शस्त्रक्रियामध्ये स्पीच थेरपी आणि पुनर्वसन जे आहे ते किती काळ असतं? जेवढं लवकर आपण स्पीच थेरपी केली, जेव्हा लवकर आपण सर्जरी केली तेवढं काळ तो कमी होतो. जसं जर बाळाचं ऑपरेशन 6, 8, 9 महिन्याच्या एजमध्ये झालं तर बेअरली एखादी वर्षाची थेरपी. जर का एक रफ फिगर सांगतो तुम्हाला, जर का हा बाळाला 4 वर्षाच्या ऑलमोस्ट वयाला झालंय, त्याला कमीत कमी 3-4 वर्ष थेरपी लागणार आहे. कारण तो कम्प्लीट स्टेटमेंट शिकायला बोलेल. कारण आता 4 वर्षानंतर त्याला साऊंड येणार आहे फर्स्ट टाइम. म्हणजे हा एक जन्मलेला बाळ जन्मला 4 वर्ष अगोदर आहे, पण त्याचं कान आज जन्मलंय, त्याला तेवढं आपल्याला थेरपी द्यावी लागणार आहे.
सर हे फक्त 4 वर्षाचे आहेत की अजूनही एज वाईज हे थेरपी करता येईल की फक्त लहान मुलांमध्येच ही थेरपी आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना पण आहे का? वयाची मर्यादा काय? बाकी त्याची वयाची मर्यादा काय ह्याच्यात खूप आता आणि- सगळ्या लोकांना कळेल ज्यांना म्हणजे- ज्यांनी आतापर्यंत थेरपी घेतलीच नाही. ह्याची वयाची मर्यादा काय असेल वयाची मर्यादा युजली त्यांना जर ऐकायचं आहे